नमस्कार मुलांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की अवकाश तारांनी भरलेले असतानाही काळे का दिसते? आणि आपण आपल्या आजूबाजूच्या सर्व गोष्टी कशामुळे पाहू शकतो? पण तुम्हाला याचे उत्तर आधीच माहिती आहे. प्रकाश. प्रकाशानेच सर्व काही प्रकाशित होते. या धड्यात आपण आपल्या दैनंदिन जीवनातील अशाच अनेक प्रश्नांची उत्तरे शोधू, ज्यासाठी आपण प्रकाश आणि प्रकाशाच्या परावर्तनाबद्दल शिकणार आहोत. तुम्हाला या सत्रात प्रकाशाच्या गुणधर्माविषयी आणि समतल आरशाविषयी, प्रकाशाच्या परावर्तनाविषयी समजावून सांगणार आहे. या धड्यात तुम्हाला प्रकाशाच्या परावर्तनाची संकल्पना समजेल. शिकण्याचे उद्दिष्ट. प्रकाशाचा स्वभाव, प्रकाशाचे परावर्तन, परावर्तनाचे नियम, समतल आरसा, समतल आरशातील प्रतिमा निर्माण. महत्त्वाचे शब्द: प्रकाश, परावर्तन, समतल आरसा, प्रतिमा निर्मिती. विषयात पुढे जाण्यापूर्वी चला या संकल्पना चित्राकडे पाहूया. चला सुरुवात करूया. प्रकाश ही एक ऊर्जा आहे जी आपल्या आजूबाजूचे सर्व काही पाहण्यासाठी आवश्यक आहे. प्रकाश एक विद्युत चुंबकीय लहर आहे जी विश्वाच्या मूलभूत घटकांपैकी एक आहे. प्रकाश कोणत्याही माध्यमाशिवाय प्रवास करू शकतो. अवकाश रिकामे असूनही आपण दूरवरचे तारे पाहू शकतो. प्रकाशाचा वेग 3 × 108 मीटर सेकंद आहे. सूर्यप्रकाशाला पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी 8 मिनिटे 20 सेकंद लागतात. विश्वामध्ये प्रकाशाच्या वेगापेक्षा वेगाने काहीही प्रवास करू शकत नाही. आधुनिक भौतिकशास्त्रानुसार प्रकाशाला लहरी आणि कण अशा दोन्ही गुणधर्म असतात. येथे आपण प्रकाशाला लहरी म्हणून विचारात घेणार आहोत. प्रकाशाच्या कण स्वरूप गुणधर्मात तो फोटॉन्स पासून बनलेला असतो. फोटॉन्स म्हणजे ऊर्जेच्या सूक्ष्म गाठी असतात. आपण प्रकाशाला सरळ रेषेत प्रवास करताना पाहू शकतो, यालाच किरण म्हणतात. प्रकाश त्याच्या मार्गात असलेल्या प्रत्येक वस्तूशी परस्पर संवाद करतो. हा परस्पर संवाद 4 प्रकारांचा असतो: प्रतिबिंब, रिफ्लेक्शन, अपवर्तन, रिफ्रॅक्शन, प्रकिर्णन, स्कॅटरिंग आणि शोषण, ॲब्झॉर्प्शन. काही वस्तू स्वतः प्रकाश उत्सर्जित करतात, जसे की विद्युत बल्ब, मेणबत्ती आणि सूर्य. अशा वस्तूंना प्रदीप्त, ल्युमिनस वस्तू म्हणतात. आपल्या भोवती असलेल्या बहुतांश वस्तू फक्त प्रकाश प्रतिबिंबित करतात.
त्यामुळेच आपण त्यांना पाहू शकतो, जसे की पुस्तके, झाडे, मानव, इतर ग्रह आणि चंद्र. हे स्वतः प्रकाश उत्सर्जित करत नाहीत. फक्त इतर प्रदीप्त वस्तूंचा प्रकाश परावर्तित करतात. चला एकत्रितपणे प्रकाशाच्या परावर्तनाच्या संज्ञा शिकूया. जेव्हा प्रकाशाच्या किरणांचा कोणत्याही पृष्ठभागावर आदळल्यानंतर मागे परत उचलण्याचा बाउन्स होण्याचा प्रक्रिया होते, त्याला प्रकाशाचे परावर्तन म्हणतात. जो प्रकाश किरण पृष्ठभागावर पडतो त्याला आपती किरण इन्सिडेंट रे म्हणतात. आपती किरण ज्या विशिष्ट बिंदूवर पृष्ठभागावर आदळतो त्या बिंदूला आपतन बिंदू पॉइंट ऑफ इन्सिडेंट म्हणतात. पृष्ठभागावरून मागे परत येणाऱ्या किरणाला परावर्तित किरण रिफ्लेक्टेड रे म्हणतात. आपतन बिंदूवर पृष्ठभागाला समोरासमोर लंब असलेल्या काल्पनिक रेषेला सामान्य रेषा नॉर्मल म्हणतात. आपती किरण आणि सामान्य यांच्यात बनणाऱ्या कोणाला आपतन कोन अँगल ऑफ इन्सिडेंट म्हणतात. परावर्तित किरण आणि सामान्य यांच्यात बनणाऱ्या कोणाला परावर्तन कोन अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणतात. आता परावर्तनाचे नियम पाहूया. आपती किरण, परावर्तित किरण आणि सामान्य आपतन बिंदूवर हे सर्व एका समतलात प्लेन असतात. आपतन कोन आय हा नेहमी परावर्तन कोनाच्या आर बरोबरीचा असतो. कोन आय बरोबर कोन आर. उदाहरणार्थ जर आपतन कोन AON 30 अंश असेल तर परावर्तन कोन NOB देखील 30 अंश असेल. हा नियम नेहमी लागू होतो. हे परावर्तनाचे नियम कोणत्याही पृष्ठभागासाठी खरे असतात. समतल, वक्र, गुळगुळीत किंवा खरडसर. परावर्तनाचे प्रकार आणि आरशांचे वैशिष्ट्य. प्रत्येक वस्तू प्रकाश परावर्तित करते, पण मग आरसे विशेष कसे आहेत? आपण आपला स्पष्ट प्रतिबिंब फक्त आरशातच का पाहू शकतो? हे समजण्यासाठी आपण परावर्तनाच्या प्रकारांविषयी जाणून घ्यायला हवे. वेगवेगळ्या पृष्ठभागांवर प्रकाश वेगवेगळ्या प्रकारे परावर्तित होतो. पृष्ठभागाच्या स्वरूपानुसार परावर्तनाचे 2 प्रकार असतात. नियमित परावर्तन. अतिशय गुळगुळीत पृष्ठभागावर पडलेल्या समांतर किरणांचे परावर्तित किरण देखील समांतर असतात.
म्हणूनच अशा पृष्ठभागावरून प्रकाश सरळ एका ठराविक दिशेने परत जातो आणि स्पष्ट प्रतिबिंब निर्माण होते, जसे की आरशात. अपूर्ण परावर्तन. खडबडीत किंवा असमान पृष्ठभागावर पडलेल्या प्रकाशाच्या किरणांचे परावर्तन वेगवेगळ्या दिशांनी होते. हे अपूर्ण परावर्तन आहे. अशा परावर्तनामुळे आपल्याला आजूबाजूच्या वस्तू दिसतात, पण त्यांचे स्पष्ट प्रतिबिंब तयार होत नाही. पृष्ठभागाच्या असमानतेमुळे प्रत्येक समांतर किरणाचा आपतन कोन वेगळा असतो. त्यामुळे परावर्तनाचा कोनही वेगळा असतो आणि प्रकाश किरण सर्व दिशांना पसरतात. प्रयोग. जर आपतन कोन 40 अंश असेल तर आपतन किरण आणि परावर्तित किरण यांच्यातील कोन किती असेल? जर परावर्तन कोन 0 अंश असेल तर परावर्तित प्रकाशाचा परिणाम काय होईल? आरशांबद्दल जाणून घेऊया. आरसे हे सर्वोत्तम परावर्तक असतात. सर्व वस्तू काही प्रमाणात प्रकाश परावर्तित करतात, पण आरसे जास्तीत जास्त प्रकाश परावर्तित करतात. आरशाचे परावर्तन साधारणतः 95% असते. दैनंदिन वापरासाठी 90% परावर्तन क्षमतेचा आरसा पुरेसा असतो. आरसे तयार करताना काचेमध्ये धातूचे थर लावले जातात, कारण धातूंमध्ये परावर्तन क्षमता जास्त असते. चांदीचा परावर्तनांक सर्वात जास्त असल्याने आरशांसाठी प्रामुख्याने चांदीचा वापर केला जातो. कधीकधी ॲल्युमिनियमचाही वापर होतो. काचेच्या एका बाजूस चांदीचा पातळ थर लावला जातो, ज्यामुळे प्रकाश परावर्तित होतो. प्रकाश आरशातून आरपार जाऊ नये म्हणून त्या चांदीच्या थरावर अपारदर्शक रंग लावला जातो. समतल आरशातील प्रतिमा निर्मिती समजून घेऊया. सुरुवातीला आपण एका बिंदूपासून सुरुवात करू. नंतर एका रेषेचा विचार करू. आपण आरशात पाहणाऱ्या प्रत्येक वस्तूची प्रतिमा या मूलभूत तत्वांवर आधारित असते. वस्तूवरून येणारा प्रकाश आरशावर पडतो. येणारी किरणे OA, त्यानंतर ती परावर्तनाच्या नियमांनुसार परावर्तित होते, AX किरण. दुसरा किरण घेऊ, -OB. हा किरण कोन I2 कोनात पडतो आणि 2R2 कोनात परावर्तित होतो.
परावर्तनामुळे AX आणि BY किरणे विभक्त होतात. पण जर आपण त्या आरशाच्या मागील बाजूस कल्पितरित्या वाढवले तर हे किरण बिंदूवर जणू एकत्र येतात, जसे की प्रत्यक्षात बिंदूपासून किरण बाहेर येत आहेत. यामुळेच आपल्याला आरशात वस्तूची प्रतिमा दिसते. पुढचा टप्पा एक वस्तू. AB ही एक वस्तू आहे. आपण 4 किरणांचा विचार करणार आहोत. लक्षात ठेवा, वस्तूची उंची आणि आरशापासून तिचे अंतर प्रतिमेसाठीही समान असते. सर्वप्रथम संपूर्ण परावर्तन किरणे समजून घेऊया, म्हणजेच AP आणि BO. येथे येणाऱ्या किरणाचा कोन 0 आहे, त्यामुळे परावर्तनाचा कोनही 0 राहतो. AO साठी OC हा परावर्तित किरण आहे. त्याचप्रमाणे BQ साठी QE हा परावर्तित किरण आहे. आणि जर आपण हे किरण वाढवले तर ते A आणि B या बिंदूवर एकत्र येतात. किरण जोडल्यास आपल्याला परावर्तित वस्तू दिसते. आरशाने तयार केलेली प्रतिमा आभासी व्हर्च्युअल असते, कारण आपण तिला प्रत्यक्ष पडद्यावर पाहू शकत नाही. हे किरण रेखाटनातून सहज लक्षात येते. आरशात डावीकडील उजवीकडे आणि उजवीकडील डावीकडे दिसण्याच्या घटनेला पार्श्व उलट म्हणतात. रुग्णवाहिकेवरील अक्षरे उलट लिहिली जातात, जेणेकरून ती इतर गाड्यांच्या मागील दृश्य आरशात योग्य प्रकारे वाचता येतील.